नमस्कार मंडळी, मी महेश दळवी तुमच्यासमोर घेऊन येत आहे माझा फर्स्ट ब्लॉग. सर्वांनी चांगला सपोर्ट करा. मी आणि माझी वाईफ मयुरी आम्ही दोघंही चाललो आहेत गोव्याला फिरायला. आम्ही कालच रात्री मनाली आणि शिमला करून आलो टूर एक 6 दिवसाची आणि आम्ही आज लगेच मॉर्निंगला जनशताब्दीने निघालो आहे मडगावला म्हणजे गोवा. आणि आम्ही धमाल आणि मस्ती करणार आहेत. तर तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहा, पूर्ण लास्टपर्यंत ब्लॉग बघा आणि खूप प्रतिसाद द्या. तर बघूया पुढे काय काय करतोय आपण. आता आम्ही निघालो आहे विकोई स्टेशनला जाण्यासाठी. ऑटो केली आहे. ॲक्च्युली आम्हाला झालं खूप लेट, घाई गडबडीत निघालो आहे आम्ही लोक. आणि आता टाईम झाला आहे सकाळचे वाजलेत 5:10. आता विकोई स्टेशनवरून ट्रेन पकडून लवकर आम्हाला पोचावं लागेल ठाणे स्टेशनला. आता विकोई स्टेशनवरून ट्रेन पकडली आहे. ट्रेन निघालीच होती, पळत ट्रेन पकडली आहे. ट्रेन पूर्णपणे खाली आहे. मयुरी से हाय. ट्रेन पूर्ण खाली आहे. आता बघू आम्ही 5:30पर्यंत स्टेशनला पोहोचू ठाणे स्टेशनला. इथून पुढचा प्रवास जनशताब्दी इंडियन रेल्वे. आम्ही आलो आहेत आता प्लॅटफॉर्मला. प्लॅटफॉर्म नंबर 7ला ट्रेन येणार आहे. पॅसेंजर्स पण आले आहेत आणि आमचा कोच नंबर आहे C2. तर C2ला आम्ही येऊन थांबलो आहे आता. तरी 10-15 मिनटामध्ये ट्रेन येईल आता. मयुरी, ट्रेन कुठे पोचली आता? ट्रेन पोचली आहे सायनला पोचली. किती वेळ लागेल तरी यायला? 15 मिनिट्स. आपल्याला विंडो सीट मिळाली की नाही? हो, आता बघूया कुठला सीट मिळाली आपल्याला. चांगली सीट मिळू देत. अजून काही नाही कारण का लांबचा रूट आहे. बघूया आता ट्रेन किती वेळात येते. ट्रेन आली आहे. बॅग घेऊन तयार आहे. चालत्या ट्रेनमध्ये चढू नकोस, काही करू नकोस. जाऊ आपण गोव्याला पोचू. डोंट वरी. ट्रेन मिळाली आहे आपल्याला. सीट्स पण विंडो सीट मिळाली मयूला मस्तपैकी. खूप खुश आहे ती. आणि नेहमीप्रमाणे मला तिच्या बाजूची सीट, विंडोच्या बाजूची सीट. लग्न झाल्यापासून विंडो सीट मी विसरलो आहे कशी असते ती. दिसत नाही मला. अमृतसर झालं, गोल्डन टेम्पल झालं, वाघा बॉर्डर झालं, मनाली झालं, शिमला झालं. विंडो सीट मला मिळालेच नाही. प्लेनमध्ये पण मी फक्त त्या विंडोमधून हिची केसच बघत होतो. दुसरं मला काहीच दिसलं नाही सीट. चलो, सीट तर चांगली मिळाली. पुढे बघूया आपल्यासोबत अजून काय काय चांगलं होतं ते. मला एक प्लेट द्या. तर माझी खुश झालेली आहे. फायनल मी ॲग्री झाली का घे म्हणून. सर्व संपवणार होती. आता मी डायरेक्ट खाणार नाही, पण आधी स्नॅप टाकेल. फोटो सेशन होईल त्याचं, त्याच्यानंतरला ते खाणार. मी मला अगोदरच सांगितलं होतं जेवढे आयटम आपल्याला ट्रेनमध्ये येणार तेवढे सर्व खात जायचं. कारण मनालीला खूप आम्ही लंच स्किप केले. हां, मनालीला आपण लंच स्किप केले होते. चल टेस्ट कर. कसं आहे सांग जरा रिव्ह्यू. ट्रेनमधला इडली वडा. खरं खरं सांगा आणि फेक नको. छान आहे.
आज आम्ही संपवतो हे फटाफट. नेक्स्ट काय मागवतो त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. फायनली मी विंडो सीट घेतली आहे मयुरीकडून छिनून. ती वॉशरूमला गेली तेवढा चान्स मारला आणि सरकलो मी इकडे. थोडं सीन बघतोय जरा. म्हणजे कसं वाटतंय विंडो सीट मला देऊन? विंडो सीट देऊन मला चांगलं नाही वाटत पण तू दिली नाहीस, मी ते घेतली स्वतःहून छिनून. तर आपला आता सकाळचा ब्रेकफास्ट आलेला आहे. वाजले 8:30. कांदा पोहे आणि ब्रेड कटलेट आणि विनेर रेल्वे स्टेशन आले. आता आम्ही ब्रेकफास्ट करतो विथ कॉफी. IRCTचा ब्रेकफास्ट आणि परत विंडो सीटवर कब्जा केलेला आहे. सकाळचे वाजले आहेत 9 आणि आम्ही आता सोडत आहे चिपळूण रेल्वे स्टेशन. गाडी थोडी लेट झाली आहे, एक अर्धा तास तरी लेट झाली आहे. चला चिपळूणकर, बाय बाय, भेटू पुन्हा. त्यापेक्षा ते ह्याच्याकडे मिळतो ना तोच घ्यायचा. कोणाकडे आम्ही आता पोचलो आहे रत्नागिरी स्टेशनला. 5 मिनिटाचा हॉल्ट आहे इकडे ट्रेनचा. थोडं आता थांबूया इकडे, बघूया काय काय आहे. ट्रेन थांबली आहे. वास येतो इथे. मच्छीचं शॉप आहे त्याजवळ, रोडवाले काका. फेरीवाले आहेत. चल निघाली आता रत्नागिरी स्टेशनवरून आपली गाडी. आता नेक्स्ट स्टेशन कणकवली. भेटू आता कणकवलीला. आता भेटूया कणकवलीला डायरेक्ट. रत्नागिरी स्टेशनला बाय बाय करून आता परत सीटवर बसायला चाललो आहे आम्ही. आपण आता पोहोचलो आहे कणकवली स्टेशनला.
बघू शकता. आणि आपण उतरणार थिविम स्टेशनला. अजून मला वाटतं पाऊण तास तरी लागेल, 45 मिनिट्स लागतील अजून. आता बहुतेक ट्रेन सुटेल तर आमची पण निघायची, ट्रेनमध्ये बसायची घाई. मॅडम वर चढले आहेत, टेन्शन घेतात जास्त, ट्रेन चालू आहे सुटली मग काय करायचं. पण हा वेळ अजून पॅसेंजर उतरले जातात. चाकरमानी आले मालवणला. आता ट्रेन निघाली. आता चढा पटपट. चलो. एन्जॉय चालू, रील बनवत आहेत, डान्स करत करत. थिविम स्टेशन येईल जवळ आले. सर्वांची निघायची तयारी. गाडी खाली होणार आहे आता पूर्ण थिविमलाच. मडगावपर्यंत मला काय वाटत नाही कोण असेल, 1-2 जण असतील. आमची पण पूर्ण बॅगा वगैरे आम्ही सगळं काढून ठेवलं. आता उचलायचं आहे आणि निघायचं आहे. बघूया आता बाहेरून कसं जायचं ते काही नियोजन केलं नाही आहे, बघूया. आता आपण आलो आहे थिविम स्टेशनला. आपण इकडेच उतरणार आहोत आणि इकडून गोव्याचा प्रवास आपण सुरू करणार आहे. आता बाहेर उतरून तुम्हाला मी करतो परत एकदा, पुढे डिटेल सर्व सांगतो कसं काय करणार आहे. अजून काही ट्रान्सपोर्टेशन वगैरे काय बुक नाही केलं. स्कूटी रेंटवर घ्यायचा प्लॅन चालू आहे, बघूया आता. आता आम्ही उतरलो थिविम स्टेशनला. आता इथून आता बाहेर जाऊया. भरपूर पॅसेंजर उतरले तिकडे, पूर्ण गाडी ऑलमोस्ट इकडेच खाली झाली आहे. आता इथून आम्ही बहुतेक बागा बीचला जाऊ. आता एकतर इथून कॅब सर्विस आहे का बघतो, नाहीतर स्कूटी रेंटवर घेऊ, बघूया. आता ट्रेन निघाली आहे, जास्त नाही थांबली, मॅक्स 2 मिनिट्स थांबली असेल ट्रेन. ऑलमोस्ट फुल ट्रेन खाली झाली, ऑलमोस्ट एम्प्टीच झाली आहे. थोडेफार लोकच येतो. थिविम स्टेशनच्या बाहेर पूर्णपणे सर्व पॅक आहे. आणि कडकडीत ऊन पडला आहे एकदम. आमच्या मॅडम बॅग घेऊन आहे. आता आम्ही चाललो आहे, काहीतरी मिळेल ह्या शोधात. कसं जायचं बागा बीचला, सगळी पब्लिक चालते त्यांच्या मागे, आम्ही पण चालतो. चला, तर आता आम्ही लोकांनी घेतली आहे स्कूटी रेंटवरती. तरी बघा स्कूटी तुम्ही पाहू शकता, रेंटवर घेतली आहे. डायरेक्ट थिविम स्टेशनवरूनच स्कूटी घेतली, म्हणजे इथून तिकडे कलुंगड आणि वाघा बीचला जाण्याचं आमचं ट्रान्सपोर्टेशन वाचेल. म्हणजे येताना डायरेक्ट इथे स्टेशनलाच स्कूटी हँडओव्हर देऊन डायरेक्ट ट्रेन पकडायची. संडेपर्यंत आम्ही घेतली आहे, 3 दिवसाचं रेंट दिलं आहे. तर आम्ही आता दोघं तयार आहेत लाँग राईडसाठी. आता ह्या स्कूटीवरून आपण 3 दिवस प्रवास करायचा.
संडेला 1 वाजेपर्यंतचा टाईम दिला आहे त्या लोकांनी आपल्याला स्कूटी आहे हँडओव्हर देण्याचा. तर चला गोवा फिरूया, मजा करूया. आता आलो आम्ही हॉटेलवरती. फायनली आम्हाला रूम मिळाला आहे. अंजुना बीचवरतीच आहे. बीच वॉकेबल 2 मिनटं असेल, जास्त लांब नाही आहे इथून. बॅक साईडलाच रूमच्या बॅक साईडलाच हा आमचा रूम आहे आणि ह्याच्या बॅक साईडलाच बीच आहे. तुम्हाला मी रूम दाखवतो आपला कसा आहे ते. आणि हे बॅक साईडला माझ्या रूम रिसॉर्टचं एंट्रन्स आहे. तर हा आपला रूम आहे इथे. ते रिसॉर्ट आहे पूर्ण 1+1 आहे. हा त्यांचा बाहेरचा बाकी एरिया. हे पण रिसॉर्टचं पार्टच आहे आणि स्टार्टिंगला रेस्टॉरंट आहे. चला तर तुम्हाला रूम दाखवतो आपला कसा आहे. ग्राउंड फ्लोअरलाच रूम आहे. हा सिटिंग एरिया आहे चिल मारण्यासाठी आणि हा रूम तसं चालू होताच खतम होतो आहे, पण कधी पण ठीक आहे. इंटिरियर खूप छान केलं आहे इकडचं. AC रूम आहे, TV आहे. कॉम्प्लिमेंटरीमध्ये फक्त पाणी आहे, ते दुसरं काय नाही. बाकी काय घ्यायचं असेल तर ॲडिशनल बिस्लेरीचं पाणी होतं. अँड दिस इज द वॉशरूम. आणि शॅम्पू आहेत, हँडवॉश आहे, बॉडी वॉश आहे, सोय पूर्णपणे आहे. आणि रूमचं इंटिरियर एकदम फर्स्ट क्लास आहे. आणि बीच एकदम 2 मिनटावरतीच आहे वॉकेबल. आता थोड्या वेळाने आम्ही थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि त्याच्यानंतरला आम्ही थोडं बीचवरती राऊंड मारायला जाऊ आणि नंतरला पुढचा प्लॅन करू. चला आता आम्ही निघालो आहे रूमवरून नाईट आऊटसाठी. थोडासा रेस्ट केला आम्ही लोकांनी आल्याच्यानंतर. खूप थकलो होतो कारण रात्री पण झोप पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे थोडा आराम केला. आता आम्ही निघालो आहे आणि नाईटचा व्ह्यू बघा रूमचा. खूप सुंदर लाईट्स वगैरे मस्त मस्त आहे. आणि मागे आपली गाडी पार्क आहे रूमच्या बाहेरच. आता आपण निघूया इकडून आणि जाऊया वाघा बीचला. बघूया तिकडे काय काय नाईट्स क्लबिंग तिकडे खूप जास्त चालते. बघूया कुठल्या क्लबमध्ये आणि काय करायचं तिकडे. चलो बाय. चलो
हॉटेलचं नाव लागोया नागोया. डिटेल्स दाखवा. हा असा आहे एंट्रन्स. तर आता आम्ही आलोय बागा बीचला आणि मागे तुम्ही बघू शकता डिस्कोज आहे सर्व. या साईडलाही बघू शकता सर्वीकडे डिस्कोज आहे. बघूयात आम्ही कुठे बसतोय ते. डीजे बंद झालेत आणि आवाज कमी झाला आहे. मगासपासून मी प्रयत्न करत होतो बोलायचा पण आवाजच येत नव्हता. आणि आता गर्दी पण डीजे जसे बंद झाले तशी गर्दी पण कमी व्हायला लागली. इथे भरपूर गर्दी होती. इकडे तुमचा सुंदर असा ॲम्बियन्स आहे याला पण. हे हॉटेल आहे जिथे आम्ही आता चिल आउट करत होतो. सी टर्टल बीच कॅफे. फूडची क्वालिटी पण एकदम बेस्ट होती इथे. कशी होती फूड? कसं होतं? मस्त नंबर. आणि इथे तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार. खेकडा आहे, फिश आहे. खेकडा शहीद होने के लिए तैयार. हे मध्ये काय लॉबस्टर आहे? तर आता आम्ही इकडून निघतोय. बघूया काय शॉपिंग करायला मिळते का. डीजे 10 वाजता बंद झाले तिकडचे सर्व. आणि इथले कॅफे 1:30 वाजेपर्यंत चालू असतात. चला आता आम्ही निघालो बागा बीचवरून. आणि ह्याच्यामध्ये आमचं छोटंसं असं इन्सिडेंट झालं की मी स्कूटीला तसेच ठेवून गेलो होतो. तर आम्हाला ऑलमोस्ट 3 तास झाले आम्ही बीचवरतीच होतो तिकडे चिल मारत. आता येऊन बघतो तर गाडीलाच की होती. आणि
नशीब तशीच होती, नाहीतर आमचं काम भारी झालं असतं. काम भारी झालं असतं. जाऊ दे, आता आम्ही निघतो इथून, रूमवरती जातोय आता. चला. मयुरी पेस्ट्री घ्यायला थांबली आहे, तिला स्वीट खायचं. मयू हाय. पेस्ट्री घेतोय. पेस्ट्री घेतेस, घे घे. बिकॉज आमची आज एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आहे. अरे संपत आली, लवकर घे. किती वेळ झाला सांग? 11:15 झाले. 10 मिनिटं राहिली. 10 मिनिटच राहिले. कोणती घेते? ही घेऊया का? हे पटकन. हे ती कोणती? चॉकलेट आहे. पण तू ऑलरेडी तुला चॉकलेटच आवडतं ना. नाही कोणते पण आता काय. तर आता आम्ही पेस्ट्री घेतली, चॉकलेट ट्रफल. आता आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेल रूमवरती. ऑलमोस्ट आम्ही पोचलो आहे. आम्ही हॉटेल घेतलं अंजना बीचवरती, पण इथे एकदम सुनसान झालं आहे सर्व. इकडे झोपली बागा आणि कलिंगडला अजूनही गर्दी आहे. तर हे आमचं हॉटेल आलं. आम्ही चाललो. बंद झालं. ओ माय गॉड. हॉटेलवाल्याने गेट बंद केला आहे. बोलते थँक्यू फॉर द सर्विस. आमचा रूम समोरचाच एकदम. थँक्यू. फायनली आम्ही रूमवरती पोचलेलो आहोत. आता गाडी पार्क करून झोपायची तयारी करूया. चला तर आम्ही आलो आहेत आमच्या रूमवरती. आजचा गोव्याचा फर्स्ट ब्लॉग इथे संपवतो आहे. माझा पहिलाच ब्लॉग आहे. तर माझ्याकडून काही ब्लॉग बनवण्यामध्ये चूक झाली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका. स्टे ट्यून. बाय बाय.